झी 24 तास एक पाऊल पुढे। नेहमीच धोतर आणि पोथीची पिशवी घेऊन बाईकवर फिरणाऱ्या गुरुजींऐवजी आता चक्क नऊवारी सोहळ्यात लगबगीत असलेल्या महिला पुरोहित दिसल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका। यांना गणेश चतुर्थीला हे पुणे डोंबिवलीत सर्रासपणे दिसण्याची शक्यता आहे। ही तयारी आहे गणरायाच्या आगमनाची। अथर्व शीर्षासह गणेश यात रुद्र आणि गणेशाची प्रतिष्ठापना कशी करायची हे इथं शिकवलं जातंय आणि तेही महिलांना। गेल्या 15 वर्षांपासून वेदमूर्ती सुनील जोशी डोंबिवलीत त्यांच्या राहत्या घरी महिलांना पौरोहित्याचे धडे देत आहेत। त्यांच्याकडून पौरोहित्य शिकलेल्या महिलांनी आतापर्यंत अनेक लग्न लावून दिली आहेत। एवढंच नाही तर सत्यनारायण, सप्तशती, नवचंडी आणि वास्तुशांत करण्यातही या महिला पुरोहित अग्रेसर आहेत। गेली 15 वर्ष महिलांना पौरोहित्य मी डोंबिवलीमध्ये शिकवत आहे आणि आजपर्यंत 250 ते 300 महिला माझ्याकडे पौरोहित्य शिकवून गेलेल्या आहेत आणि महिला अतिशय उत्कृष्ट मंत्र म्हणतात आणि ते जेणेकरून समाजामध्ये त्यांना खूप मागणी आहे। सुरुवातीला महिलांनी पौरोहित्य करावं की नाही यावरून काही काळ वादंगही निर्माण झाला होता। मात्र आता बदलत्या काळात या क्षेत्रात निपुण असल्याचं दाखवत पुरुषांची मक्तेदारी या महिलांनी मोडीत काढली आहे। आम्ही गेल्या 8-9 वर्षापासून या सगळ्या प्रकारच्या पूजा करत आहोत। त्याच्यामध्ये आपल्या नेहमीच्या नैमित्तिक पूजा तर आहेतच, म्हणजे सत्यनारायण, मंगळागौर, पार्थिव गणेश, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आम्ही वास्तुशांत, साठेशांत हे सगळे प्रयोग महिला यशस्वीपणे करतायत। साधारणपणे समाजात अजून समज आहे की महिला जसं पूर्वीच्या काळी इंजिनिअरिंग करू शकत नाही, डॉक्टर करू शकत नाही, तसं त्या पौरोहित्य पण करू शकत नाही। धार्मिक कार्य करायला त्यांना धर्मानेच परवानगी दिलेली नाही। तर वास्तविक तसं काही नाही। नैसर्गिक अवस्थेतले त्यांचे 4 दिवस सोडून त्या सर्व प्रकारची धार्मिक कार्य त्या निश्चितपणे करू शकतात आणि त्यांनी ती आवर्जून करावीत। माझी प्रगती म्हणायला गेला तर मी घरी माझ्या सत्यनारायणाची पूजा, षोडशोपचार पूजा, जर आपल्याला कधी अभिषेक करायचा असेल कोणत्याही देवाला तर तो ज्या वेळेला आपल्याला वाटेल त्यावेळेला आपण करू शकतो, हे सगळ्यात महत्त्वाचं। आता श्री गणेशाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी भटजींची वानवा असताना महिला पुरोहितांची मागणी वाढतीये आणि या महिलाही ही जबाबदारी समर्थपणे पार पाडतायत। समाजाची मानसिकता बदलत असल्याचं हे उत्तम लक्षण आहे। झी 24 तास साठी सुवर्णा जोशी, डोंबिवली। झी 24 तास एक पाऊल पुढे।